बाई कंबर जाम झालं अक्षरशः त्या गाडीत बसून बसून. प्रवासात गाडीत बसून बसून फार अंग अंग दुखायला लागले माझं. मी आता काहीच कामं करणार नाही. आपल्या आपल्या बॅगा आवरून घ्या सगळ्यांनी आणि घरातलं थोडंसं पसार आवरून घ्या बरं. तुम्ही गाडी चालवली म्हणजे काय हो? मी पण एका ठिकाणी बसलेली होती ना, बसून बसून किती पाय दुखतं तुम्हाला काय माहिती. आणि गाडीत बसलं की तुमचं सारखं चालू असतं, हे नाही तर हे, हे नाही तर हे. सारखं तुम्हाला लागतच काही ना काही. आणि काय हो, आले आले तुम्हाला त्या शिल्पाला कशाला सांगायचं होतं आम्ही आलोय गावावरून असं. आल्यावर तुम्हाला सांगितलं पहिले दूधवाल्याला फोन करा, ते नाही झालं तुमच्याकडून. आणि तुम्हाला सगळ्यांना मी आत्ताच सांगते, मी आज अजिबात किचन मध्ये जाणार नाही. तुम्हाला जे वाटेल ते स्वतःच्या हाताने बनवून घ्या, नाहीतर सरळ ऑनलाईन ऑर्डर करा, नाही तो तुम्ही आम्हाला हॉटेलमध्ये घेऊन चला. मुळात मला नाही प्रवासाला यायचंच नव्हतं. यांच्या बहिणीकडे जायचं म्हटलं ना, खूप डोक्याला ताण होऊन जातो. नुसते टोमणे मारून मारून हैराण करते ती. पण भावाला नुसतं बहिणीचं कौतुक, माझी ताई माझी ताई माझी ताई. आणले का गुलाबजाम तरी आणले का तिने तुमच्यासाठी. माझ्या माहेरी ना रेल्वे जाते, मस्त झोपून जाता येतं. हे असं गाडीतून नाही जावं लागत, कंबर जाम होऊन जातं नुसतं. तुम्ही तर काही बोलूच नका हो माझ्याशी. मला उशी आणून दे रे, मी इथे झोपणार सोफ्यावर. आता मला अजिबात कोणी उठवायचं नाहीये. आणि आता आवाज आला तर बघा बरं का सगळ्यांनी.